हां हॅलो नमस्कार. हा जर्मनीचा पार्ट 2 आहे. इथे आम्ही कुठे कुठे फिरलो, काय काय खाल्लं, कसं एक्सप्लोअर केलं आणि रिटर्न जर्नी ही दाखवलेली आहे. आता मी चालली आहे ऑस्ट्रिया देशात. हे सेंट्रल युरोपमधले एक देश आहे जिथून खूप सुंदर ईस्टर्न आल्प्स दिसतात. आल्प्स म्हणजे बेसिकली इथले खूप मोठे मोठे उंच डोंगर. म्युनिक टू ऑस्ट्रिया ही साधारण 3.5-4 आवर्सची जर्नी होती आमची. आम्ही साल्झबर्गला उतरलो. साल्झबर्गवरून आम्हाला डिरेक्टली बस शटल होती जी एंटायर साल्झबर्गमध्ये तुम्हाला जे काही टुरिस्ट स्पॉट्स आहेत तिथे तुम्हाला ती घेऊन जाते. जसं आपल्याकडे मोठं सेंट्रल रेल्वे स्टेशन असतं तसं जर्मनीमध्ये त्याला हाफबानहोफ बोललं जातं. इथूनच सगळ्या मेन ज्या बाहेरच्या ट्रेन्स आहेत त्या सुटतात. आम्हाला साल्झबर्गला जाण्यासाठी आम्ही वेस्टबान 969 ही ट्रेन पकडली. ती साधारण 1.5 आवरमध्ये आम्हाला साल्झबर्गला पोहोचवणार होती. पहिला स्टॉप होता साल्झबर्गमधलं साल्ट-वेल्टन, जे की एक मिठाची खाण आहे जी 2600 वर्ष जुनी आहे आणि जगातली वन ऑफ द ओल्डेस्ट सॉल्ट माईन आहे. आता या खाणीमध्ये काही मायनिंग वगैरे होत नाही, त्यामुळे हे टुरिस्ट प्लेस त्यांनी ठेवलेली आहे. इथे एंट्री फी अराउंड 34 युरोज होती आणि टायमिंग 9 AM to 3 PM एवढाच आहे. ओके, danke. Go, just go. तिकीट्स घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला एका ॲम्पी थिएटरमध्ये बसवलं, जिथे त्यांनी व्हिज्युअली आम्हाला दाखवलं की आम्ही काय काय एक्सपिरियन्स करणार आहोत आणि व्हॉट आर द रूल्स अँड रेग्युलेशन्स टू फॉलो, बिकॉज ही माईन आहे आणि आम्ही त्या डेप्थला तिकडे आतमध्ये जाणार होतो. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला इथे कुठलेही व्हॅल्युएबल्स आतमध्ये घेऊन जाता येत नाही. यू हॅव टू वेअर अ पर्टिक्युलर युनिफॉर्म ओव्हर देअर, जिथे तुम्हाला आता हे दिसत असेल. त्यांच्याकडे अपार्ट फ्रॉम दॅट लॉकर्स पण आहेत जिथे यू कॅन कीप युअर हँडबॅग्स, वॉलेट, मोबाईल फोन्स. तिकिटामध्ये टूर गाईडही इन्क्लुडेड असतो. ही माईन खूप मोठी असल्यामुळे ह्यांनी एक स्मॉल वुडन बेंच ट्रेनमध्ये कन्वर्ट केलेला आहे, ज्याच्यावर बसून तुम्हाला आतमध्ये माईनमध्ये ट्रॅव्हल करायचं असतं. ही ट्रेन तुम्हाला माईनच्या स्टार्टिंग पॉईंटला नेऊन सोडते. बाकी अख्खी माईन तुम्हाला चालत फिरावी लागते. जिथून आम्ही चालायला लागलो हे प्रॉपर माईन आहे. काही गोष्टी ह्यांनी मॅन्युअली खणलेल्या आहेत, पण काही खूप जुन्या आहेत ज्या वर्कर्सनी स्वतःहून हातांनी कोरलेल्या आहेत. ही माईन खूप खोल आहे. साधारण 689 फीट बिलो द सर्फेस ह्याची डेप्थ आहे आणि साधारण इथे 10 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर असतं. आता हा टुरिस्ट स्पॉट झाल्यामुळे त्यांनी खूप मॉडिफिकेशन्स ह्या माईनमध्ये केलेले आहेत, जिथे तुम्हाला पार्ट बाय पार्ट माईनची इन्फॉर्मेशन दिली जाते. कशी डिस्कवर झाली, कशाप्रकारे तिचं इंजिनियर केलं गेलं आणि कशाप्रकारे द वर्कर्स वर वर्किंग. Glück auf is the traditional greeting of miners to express their hope to return safe and sound to the surface. The South Tower of St. Stephen's Cathedral in Vienna is 136 meters high. माईन खोल असल्यामुळे खालच्या टप्प्यात जायला त्यांनी हे असे तिथे स्लाईड्स बनवलेले आहेत. ही स्लाईड खूप जुनी आहे आणि तिथे दगड कोसळल्यामुळे त्यांनी ते बंद करून टाकलेलं आहे. इंटरनॅशनल बॉर्डर अँड फायनल्स. वाव. अँड वेन इन जर्मनी. ही माईन अगदी 2 कंट्रीजच्या बॉर्डरवर आहे, त्यामुळे त्यांनी इथे एक स्पॉट केलेला आहे विच रिप्रेझेंट्स जर्मनी अँड ऑस्ट्रिया बॉर्डर लाईन. इथेही हे समजवतीये की कशा प्रकारे नंतर जाऊन ही माईन मोठी करण्यात आली युझिंग दिस कटिंग हेड. या टूरमध्ये तुम्हाला एंटायर माईन दाखवली जाते. माईनच्या खालच्या टप्प्यात जाण्यासाठी त्यांनी अशा या स्लाईड्स बनवलेल्या आहेत. ही जुनी टेक्निक आहे आणि इथे इन्स्ट्रक्शन देते की कसं सेफली त्या स्लाईड डाऊनवरून स्लाईड व्हायचं.
because the run out is long enough to come to and stop all by yourself. And again, don't forget to smile because there will be a camera. And your speed also will be measured. We see you the fast. So just have to We can also forward. okay. If we disbalance, we can put like this or no? You can put it next to the slide, but not to the ground. Aware. ह्या माईनमध्ये सॉल्ट वेट मायनिंग ह्या प्रोसेसने एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. जे हे चेंबर्स आता तुम्ही बघितलेत, म्हणजेच बेसिकली खोलवर असलेले जमिनीखालील जे पाणी आहे ते वेट मायनिंग ह्या प्रोसेसनी एक्स्ट्रॅक्ट केले जाते. त्यातलं मीठ जे आहे ते विरघळवलं जातं, ज्यामुळे खारटपणा त्या पाण्यामधला वाढतो आणि तो एका पाईप थ्रू प्रोसेस केला जातो. ड्युरिंग दिस प्रोसेस इव्हॅपोरेशन पण होतं आणि बिकॉज ऑफ दॅट इव्हॅपोरेशन क्रिस्टल सॉल्ट फॉर्म होतं. याला व्हाईट गोल्ड पण बोललं जातं. टूरच्या एंडमध्ये ॲज अ सॉव्हेनियर त्यांनी आम्हाला एका छोट्याशा डबीमध्ये तिथलं एक्स्ट्रॅक्टेड सॉल्ट दिलं. नेक्स्ट स्टॉप होता जिंकन कोजल या माउंटनवरती, विच इज 1337 मीटर हाय, आणि इथे ॲडव्हेंचरस राईड होत्या. To reach the mountain top, that is 1337 meter, we have to take this gondola ride. माउंटन खाली उतरताना अशी तुम्हाला एक रोलर कोस्टर राईड घ्यावी लागते, विच इज व्हेरी सिम्पल टू ड्राईव्ह. मध्ये जे हँडल दिसतंय ते मागे ओढल्यावर ब्रेक लागतो आणि पुढे ढकलल्यावर स्पीड मिळतो आणि तुमची राईड पुढे जाते. झाल्सबर्गमध्ये असे टुरिस्ट व्हिजिटिंग प्लेसेस इन्फॉर्मेशन बोर्ड्स तुम्हाला जागोजागी दिसतील. बवेरियामध्ये असे खूप व्हिजिटिंग स्पॉट्स आहेत, पण जास्ती वेळ नसल्यामुळे खूप कमी स्पॉट्स एक्सप्लोअर झाले. लेक्स पण तिथे खूप छान छान आहेत. आम्ही एका लेकला गेलेलो, विच वॉज कॉनेक्स सी, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द किंग्स लेक. हे बवेरियामध्येच एक ग्लॅशिकल लेक आहे, विच इज सराउंडेड विथ एमरलँड ग्रीन क्लीन वॉटर, प्लस इट इज सराउंडेड बाय स्टीप ॲल्प क्लिफ्स. इलेक्ट्रिक बोटनी इथे जावं लागतं, तुम्हाला गाईडही मिळतो. कॉनेक्झी लेकवरच सेंट बार्थोलोमर विब्लिंगनचं चर्च आहे, जिथे तुम्ही आत जाऊन ते बघूही शकता. काही वेळेला असंही होतं की आपल्याबरोबर ट्रॅव्हल करताना कोणी नसतं, सो यू हॅव टू ट्रॅव्हल अलोन. सो दिस इज वन ऑफ द क्लिप वेअर आय वॉज ट्रॅव्हलिंग अलोन इन द म्युनिक सिटी. जर तुम्हाला एसबान उबान घ्यायची नसेल तर असे बस काइंड ऑफ ट्रेन, ट्रॅम्स ज्याला म्हणतात, याही अवेलेबल असतात. चर्चेसना काही कमी नाही आहे म्युनिकमध्ये. सो दिस वॉज वन ऑफ द ओल्डेस्ट चर्च. मी आता नाव विसरले, बट व्हेरी ब्युटिफुल, वेल स्ट्रक्चर्ड आणि अगदी कोरीव काम मार्बलमध्ये केलेलं होतं. इथे स्ट्रीट आर्टिस्ट पण खूप असतात. वेगवेगळ्या स्ट्रीट्सवर यू विल सी दॅट पीपल आर प्लेइंग द इन्स्ट्रुमेंट, सिंगिंग.
जुलै महिना हा तिकडचा समर सीझन मानला जातो, पण समरमध्येही तिथे पाऊस पडत होता. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणाले की ही माझी बिझनेस ट्रिप होती, त्यामुळे ऑफिसचं कामही तितकंच जास्ती होतं. रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती नसल्यामुळे मी ऑफिसचं काही शूटिंग केलं नाही, पण घरच्यांसाठी आम्ही छोटासा व्हिडिओ शूट केलेला. ऑफिसचं काम सांभाळून म्युनिक एक्सप्लोअर करणं, वीकेंड्सला ऑस्ट्रियाला जाणं, तिथे एक्सप्लोअर करणं, या सगळ्यामध्ये कसे दिवस निघून गेले हे समजलं नाही. भारतात परत यायची फ्लाईट लुफ्तांजाचीच होती, त्यामुळे सेम लेवल ऑफ कम्फर्ट अँड सेम लेवल ऑफ क्लीनलीनेस. जेवण मात्र व्हेजिटेरियन होतं बिकॉज श्रावण ऑलरेडी चालू झाला होता. अँड दॅट्स हाऊ बिझनेस ट्रिप टू म्युनिक केम टू एन एंड विथ लॉट्स ऑफ मेमरीज अँड न्यू लर्निंग्स.